शुभ सकाळ सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जावो ही मी स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते. तर आज आहे दसरा आणि मला माहिती आहे की दसऱ्याचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत बराचसा लेट आला आहे. त्याचं कारण म्हणजे टेक्निकल प्रॉब्लेम झाला असल्यामुळे मोबाईलला व्हिडिओ टाकलाच गेला नाही. त्याच्यामुळे मग व्हिडिओ राहिला, परंतु मी टाकण्याचा प्रयत्न केला आजसुद्धा. असो, आता त्या गोष्टी काही सांगत नाही. तर आपण नवमीच्या दिवशी किंवा दसऱ्याच्या दिवशी जी 9 दिवसाची आपली पाट मांडणी गेलेली असते, तिला आपण हलवत असतो. तर पाट आपण ज्यावेळेस हलवतो, त्यावेळेस उत्तर साईडला 3 वेळेस त्याला हलवायचा असतो. त्याचं एक कारण असतं, की आपली जी प्रगती असते, ती उत्तरोत्तर अशीच होत राहो, हे त्यामागचं रिझन असतं. म्हणून पाठ हलवत असताना उत्तर साईडला त्याला बाजूला करून घ्यावा 3 वेळेस किंवा 1 वेळेस. आणि त्यानंतर आज आहे दसरा, तर दसऱ्याच्या दिवशी छान प्रकारे जशी आपली लक्ष्मीपूजन असतं, त्याच टाईपचा थोडासा दसरा पण असतो. आणि सकाळी फुलमाळा वगैरे करून घेतल्या. खूप जास्त फुलं आणले, की फुलमाळा घरी करून घेतल्या, की सगळ्या ठिकाणी आपल्याला छान अशा फुलमाळा पुरत असतात. आणि आजचा दिवस म्हणजे बराच असा विशेष दिवस असतो दसरा म्हणजे. दसऱ्याला भरपूर साऱ्या गोष्टी जुळून आलेल्या असतात. त्याच्यामुळे मग सगळ्या गोष्टींचं आपण फुलमाळा घालत असतो, साफसफाई करत असतो. छान घरामध्ये रोनक येत असते आणि घर तर खूप जास्त असं ब्राईटनेस घरामध्ये वाटत असतो. त्याच्यामुळे मग स्वामी महाराजांना पण आज फोटोपूजन करून घेतलं. मध्ये-मध्ये तर फोटोपूजन चालूच असतं, परंतु आज पण फोटोपूजन करून घेतलं. छान महाराजांना पण फुलमाळा करून घेतली आणि रोजच्या फुलमाळा काढून जो काही रोजचा हार असतो तो चेंज करून नवीन हार टाकला महाराजांना. आणि कुठलाही सण आला, की उंबरठा पूजन, रांगोळी काढणं, ह्या गोष्टी जर आपल्या दारापाशी झाल्या नाहीत, तर त्या सणाला काही महत्त्वच राहत नाही. आणि सगळ्यात जास्त टाईम लागतो तो म्हणजे रांगोळी काढायला किंवा उंबरठा पूजन असलं, ह्या ज्या बारीक-बारीक गोष्टी असतात, ह्या गोष्टींना खूप सारा टाईम लागत असतो आणि ह्याच गोष्टी इम्पॉर्टंट असतात. त्याच्यासोबत आपल्याला स्वयंपाक पण करायचा असतो. सणाच्या दिवशी गोडधोड छान प्रकारे स्वयंपाक करायचा असतो. त्याच्यामुळे दसऱ्याला मी प्रत्येक वर्षाला छान रांगोळी काढायची, परंतु ह्या वर्षी खूप सारी घाई गडबड झाली. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.
जय श्रीराम. ओम प्राणाय स्वाहा, ओम यानाय स्वाहा, ओम अपनाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा. भातच लावायचं राहून गेला. ठीक आहे ना, एवढं काही नाही. छान दिसत नाही. ठीक आहे ना, एवढं काही नाही. आणि सणाच्या दिवशी तर एवढी घाई गडबड होऊन जाते ना. आता इथं नैवेद्याला ताट देताना माझ्याकडनं भात लावायचाच राहिला आणि एवढं मनाला खात होती. आणि ज्या दिवशी सण असतो ना त्या दिवशी तर अजून जास्तच सगळ्यांना भुका लागत असतात. म्हणजे इतर दिवशी लेट जेवण करतील, परंतु अशा टायमाला अजून सगळ्यांनाच भुका लागतात. कारण त्या दिवशी नाश्ता वगैरे प्रॉपर बनवलेला नसतो. तर असो होत असतं सणाच्या दिवशी असं. तर दसरा किंवा विजयादशमी हा वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक असलेला एक महत्त्वाचा असा सण आहे जो अश्विन शुद्ध दशमीला साजरा केला जातो. आणि या दिवशी भगवान श्रीरामाने रावणाचा वध करून धर्मावर धर्माचा विजय मिळवला आणि देवी दुर्गाने महिषासुराचा वध केला. या दोन्ही घटनांचे याच दिवशी स्मरण केले जाते. त्याचप्रमाणे भगवान विष्णूंचा अवतार असलेल्या प्रभू श्रीरामाने रावणाचा वध करून पृथ्वीवर शांतता आणि न्याय प्रस्थापित केला होता. म्हणूनच त्याचप्रमाणे देवी दुर्गाने सुद्धा महिषासुर या राक्षसाचा तो वध केलाच होता आणि धर्माचे आणि देवतेचे रक्षण केले होते. म्हणून हा दिवस विजयादशमी म्हणून साजरा केला जातो. त्याचप्रमाणे ह्या दिवशी दसऱ्याच्या दिवशी शस्त्रपूजासुद्धा केली जाते. म्हणून मग मी इथं सरस्वती पूजन करायचं असतं. आपल्याला मुलांच्या हातून सरस्वती पूजन करून घ्यायचं असतं. तर सरस्वती मातेची प्रतिमा ठेवली. त्यानंतर आपल्याला आपल्या पद्धतीने जेवढे काही पुस्तकं ठेवायचे असतात, मी इथं भगवद्गीता ठेवली, जी की आपल्यात सगळ्यात श्रेष्ठ अशी भगवद्गीता आहे. तर ती भगवद्गीता ठेवली. त्रिशाचं एक स्कूलचं बुक आहे, ते स्कूलचं बुक ठेवलं. आणि त्यानंतर मग पेन ठेवला, लॅपटॉप ठेवलं. आपल्या घरामधली जेवढी काही शस्त्र असतात तर ती शस्त्र ठेवण्याचा प्रयत्न केला. आणि आपल्या सगळ्यात महत्त्वाचं शस्त्र म्हणजे आपल्या किचनमध्ये आपण 24 तास हाताळत असतो, हँडल करत असतो. तर ते सुरी ठेवली, लायटर ठेवलं. आणि जे की आपण सोनं म्हणतो तर ते सोन्याचं म्हणजे आपठ्याचं झाड असतं. आपण इतर टायमाला जरी त्याला आपठा म्हणत असतो, परंतु ह्या दिवशी त्याला सोनं म्हणून ओळखलं जातं. तर सगळ्यात पहिले गणपतीची पूजेची स्थापना करायची असते. आराध्य दैवत म्हणजे आपलं गणपती असतं. तर 5 वेळेस गणपतीवर साध्या पाण्याने अभिषेक करून, त्यानंतर मग साध्या दुधाने अभिषेक करून, त्याच्यावर अभिषेक करून मग परत अजून स्वच्छ पाण्याने अभिषेक करून घेतला. ज्याप्रमाणे आपण नेहमी करत असतो तसंच ओम गणगणपते नमः म्हणून अभिषेक करून घेतला आणि गणपतीची स्थापना करून घेतली. गणपतीला हळद कुंकू लावून फूल वगैरे वाहून मग त्याला नैवेद्य देऊन दिला गोड खोबऱ्याचा. तर दसऱ्याची सेवा खूप काही अशी मोठी नसते, छोट्यात छोटी असते. लक्ष्मी मातेला स्मरण करून, दुर्गादेवीला स्मरण करून किंवा प्रभू रामचंद्रांना स्मरण करून आपण ह्या दिवशी ह्या सगळ्यांची आपण पूजा करत असतो. तर पूजा करताना दसऱ्याच्या दिवशी खाली पण जायचं असतं. कारण मध्ये खाली मोठं रावण दहन असतं. कारण की ह्या दिवशी देशाच्या अनेक भागांमध्ये रावणाचे पुतळे जाळले जातात. आणि पूर्व आणि दक्षिण भारतात दुर्गापूजेचा हा शेवटचा दिवस असतो. आणि किंवा ह्या दिवशी भरपूर ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीची पूजा केली जाते. वेगवेगळ्या संस्कारांनी हा दिवस पूजला जातो. तर या दिवशीसुद्धा पांडव अज्ञातवास संपवून परत निघाले होते, अशी आख्यायिका ह्या दिवसाची आहे. पांडवांनी वासात जाण्यापूर्वी आपली शस्त्रे शमीच्या झाडावरील एका ढोलीत लपवून ठेवली आणि त्यापैकी गांडीव धनुष्य जो होता आणि काही बाण बृहन्न हंडेच्या रूपात असलेल्या अर्जुनाने विराटाच्या गायी सोडून आणण्यासाठी वापरले आणि त्या कामगिरीनंतर परत झाडावर ठेवून दिले, अशी कथा आढळून येते. त्यामुळे विजयादशमीला शमीची पूजा करून त्याला औक्षण केले जाते. विजयादशमी या दिवशी ज्या वृक्षाची पाने लुटली जातात त्या वृक्षाला अश्मंतक असे म्हटले जाते. ही पाने पित्त व कफ दोषांवर गुणकारी आहेत. त्यानंतर रामायणानुसार रावणाने सीतेचे अपहरण केले आणि तिला लंकेत घेऊन गेला. भगवान रामाने रावणाला सीतेला सन्मानाने परत करण्याचे आवाहन केले, परंतु रावणाने सीतेला परत पाठवण्यास नकार दिला आणि शेवटी युद्ध सुरू झाले. रावणाला ब्रह्मदेवाकडून एक अमरत्वाचे वरदान मिळाले असते, परंतु शेवटी विभीषणाच्या सल्ल्यानुसार रामाने रावणाचा वध केला. या दिवसाची आठवण म्हणून सत्याचा असत्यावर विजय, न्यायाचा अन्यायावर तसेच नीतीचा अनितीवर विजय म्हणून या दिवशी भारतात अनेक ठिकाणी रावणाचा पुतळा जाळला जातो.
तर अशा प्रकारे हे दसऱ्याचं महत्त्व आहे, जे की आपण सगळ्या देवांना स्मरून आजचा दिवस म्हणजे दुर्गा माता, प्रभू श्रीराम आणि लक्ष्मी माता यांना सगळ्यांना स्मरून आजच्या दिवसाची आपण सुरुवात करत असतो छानपैकी. अशा पद्धतीने मी सुद्धा पूजा करून घेतली आणि दुर्गा मातेची पूजा आज काही आरती केली नाही, तर महालक्ष्मीची आरती करून घेतली आणि गणपतीची आरती करून घेतली. जय महालक्ष्मी वसती व्यापक रूपे तुलसीलक्ष्मी करवीर पुरवासिनी सुरहर मुनिमाता पुरहर वरदायिनी मुरहर प्रियकांता कमलाकारे दशरी जन्मविदाता सह प्रतीक यहाँ प्रतीक तेंडुलकर कुठे आहे तुम्ही? सियापति रामचंद्र की पवन पुत्र हनुमान की सियापति रामचंद्र की, सियापति रामचंद्र की जय 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 श्री राम।
आहे.